लेट पीपल नो की माझी जी लाईफस्टाईल द पुणे फ्रीस्टायलरवर दिसते खरं तशी नाहीये. मी एकदम साधा माणूस आहे. ओके. आणि म्हणून मी साधा माणूस हे पेज स्टार्ट केलं. हा फायनान्शियल पॉडकास्ट आहे, तर याच्यामध्ये आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तुझ्याकडनं की तुझी इंडस्ट्री कशी वर्क करते, तू ह्या इंडस्ट्रीमध्ये कसा काय आला, इन्फ्लुएन्सरशिप म्हणा, तर ह्याचं फायनान्स कसं वर्क होतं. AI म्हणजे खरं तर सगळ्याच इंडस्ट्रीला डिस्टर्ब करतं. राईट. तर तुमच्या इंडस्ट्रीवर कसा इफेक्ट आहे, म्हणजे इन्फ्लुएन्सर इंडस्ट्रीवर बेसिकली. राईट. हॅलो चैतन्य, वेलकम टू द ॲक्लिकोज फायनान्शियल कन्सल्टन्सी पॉडकास्ट शो. थँक्यू सो मच. आणि हा आपला पहिला पॉडकास्ट आहे. राईट. तर तू आलास त्याबद्दल खूप तुझे आभार. खरं तर थँक्यू. तर पहिला प्रश्न माझा असाच असेल, जर आपण भेटल्यावर विचारतो की कसा आहेस तू. निवांत, मस्त, मजेत, चिल, एकदम साधा माणूस, एकदम चिल. फॅन्टॅस्टिक. आणि आता तुला तर माहिती आहे हा फायनान्शियल पॉडकास्ट आहे, तर याच्यामध्ये आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तुझ्याकडनं की तुझी इंडस्ट्री कशी वर्क करते किंवा तू स्वतःचं फायनान्स कसं मॅनेज करतोस. पण त्याआधी मला जाणून घ्यायला आवडेल की तू ह्या इंडस्ट्रीमध्ये कसा काय आलास, किंवा काय काय फॅक्टर्स असे होते की ते तुला ह्या इंडस्ट्रीमध्ये घेऊन आले. राईट. सो मी फुटबॉल फ्रीस्टायलर आहे. मी फुटबॉलचे ट्रिक्स करतो. आय रिप्रेझेंट इंडिया ॲज अन ॲथलीट. आणि माझं कोचिंग वगैरे चालूच होतं. पण कोविडच्या वेळी सगळंच बंद होतं, कारण की ऑनलाईन फुटबॉल कोचिंग करणं शक्य नव्हतं. आणि आय हॅव ऑलवेज बीन अ फनी किड आधीपासून. सो ते ऍक्टिंगचं भूत आणि हे होतच. आणि कोविडमध्ये आय स्टार्टेड क्रिएटिंग व्हिडिओज फ्रॉम होम, जे फनी व्हिडिओज होते, असे एंटरटेनमेंट टाईप व्हिडिओज होते, ते मी घरातनच बनवायला लागलो. आणि दुसरं पेज काढायचं म्हणून मी दुसरं पेज स्टार्ट केलं, टू लेट पीपल नो की माझी जी लाईफस्टाईल द पुणे फ्रीस्टायलरवर दिसते खरं तशी नाहीये. मी एकदम साधा माणूस आहे. ओके. आणि म्हणून मी साधा माणूस हे पेज स्टार्ट केलं. आणि इट ब्लू अप, लाईक यू सेड, इट ब्लू अप. सो दॅट्स हाऊ आय गॉट इन टू कॉन्टेंट क्रिएशन ॲज सच. कारण की मी व्हिडिओज आधीपासून बनवतच होतो, पण फुटबॉल रिलेटेड आणि फुटबॉल रिलेटेड ट्रॅव्हल ब्लॉग्स. पण कॉन्टेंट क्रिएटर मी साधा माणूस मुळे झालो. अगदी बरोबर. आणि इतका साधा माणूस राहिलास की आता तुझे 90,000हून जास्त तिथे फॉलोअर्स झालेले आहेत. आणि मी बघत असतो, म्हणजे खरंच खूपच जेन्युइन फॉलोअर्स आहेत. हो, राईट. पण ह्याच फॉलोअरशिप म्हणा किंवा इन्फ्लुएन्सरशिप म्हणा, तर ह्याचं फायनान्स कसं वर्क होतं. म्हणजे आम्ही जे ऐकतो की एवढ्या फॉलोअर्स असतील तर एवढे पैसे मिळतात एखादं ब्रँड प्रमोशनसाठी, किंवा तुम्हाला इंस्टाग्रामही पैसे देतं, ते खरं आहे का, किंवा कोलॅब मध्ये काही पैसे देवाणघेवाण होते, तर ती कशी होते. बरोबर. तर हे नक्कीच जाणून घ्यायला आवडेल तुझ्याकडनं. सो इंस्टाग्राम तरी आता अजून मला पे करत नाही. ओके. इंस्टाग्राम वरती पेमेंटचा ऑप्शन आहे. ओके. पण आय एम नॉट शुअर की इंडियामध्ये किती क्रिएटर्स असे आहेत ज्यांना इंस्टाग्राम थ्रू पेमेंट मिळतं. जसं युट्यूबचं ऍड रेव्हेन्यू ऍडसेन्स आहे, तसं इंस्टाग्रामचं तरी अजून तेवढं नाहीये. डेफिनेटली, म्हणजे माझं तरी नाहीये. देर इज दिस ऑप्शन वेर यू कॅन ऍड युअर पेमेंट डिटेल्स वगैरे, आणि रील वरून ऍड जेव्हा रन होईल तेव्हा तुम्हाला पेमेंट मिळू शकतं. अच्छा. पण फॉर मी हाऊ इट वर्क्स इज मोस्टली ब्रँड कोलॅबरेशन्स, ब्रँड प्रमोशन. आणि सो दॅट इज हाऊ मोस्ट ऑफ द क्रिएटर्स ऑर इन्फ्लुएन्सर्स मेक मनी. ओके. ओके. तुम्ही कोलॅबरेशनचं म्हणलात, म्हणजे इफ आय एम कोलॅबरेटिंग विथ अनदर क्रिएटर, मोस्ट ऑफ द क्रिएटर्स दे डू इट जस्ट रीच वाढवायला, किंवा इट्स अ बार्टर थिंग. इफ इट इज अ ब्रँड व्हिडिओ, आता फॉर एक्झाम्पल जर मला कुठल्या तरी ब्रँडचं प्रमोशन करायचं आहे आणि त्यासाठी मला अजून एक क्रिएटर हवाय, बरोबर, तर इट डिपेंड्स की स्क्रिप्ट कोण लिहितंय, ओके, शूट कोण करतंय, एडिट कोण करतंय, आणि ब्रँड कोणाला आलाय. सो जर मला आला असेल ब्रँड, बरोबर, तर मॅक्सिमम पर्सेंटेज मला असतं, आणि से 10%, 20% जे काय आहे ते दुसऱ्या क्रिएटरला. म्हणजे ते अगेन क्रिएटर टू क्रिएटर डिपेंड करतं. अगदी बरोबर. मी किती फॉलोअर्स असलेल्या क्रिएटर बरोबर कोलॅबरेट करतोय त्याच्यावरही मॅटर करतं, कारण की मग त्याच्या बेसिसवरती एंगेजमेंट आणि तुमचा रीच हा डिफर करणार आहे. ओके. अपार्ट फ्रॉम दॅट, जर एजन्सी थ्रू कुठल्या मला जर सपोज ब्रँड आलाय, तर एजन्सी युजली 20 to 25% चार्ज घेतात. म्हणजे आता मी सपोज एक 100 म्हणजे 1 लाख रुपये जर कोट केले, तर त्याचा 25% किंवा 20% डिपेंड ऑन कुठली एजन्सी आहे
ते त्याच्यातनं तेवढे पैसे युजली घेतात. सो 20 to 25%. ओके. सो माय अर्निंग इज मोस्टली थ्रू ब्रँड प्रमोशन आणि ब्रँड कोलॅबरेशन. बरोबर. आता भरपूर क्रिएटर्स काय करतात माहितीये का, ते दुबईहून गाड्या इम्पोर्ट करतात. अगदी बरोबर. अगेन ते 6 महिन्यासाठीच ते करू शकतात आणि मग दे स्विच परत पाठवतात, दुसरी घेतात. बाईक्सचं पण तसंच करतात. बरोबर. भरपूर कंपनीज अशा आहेत ज्या कार रेंट आउट करतात. ओके. म्हणजे यू कॅन रेंट अ लक्झरी कार बट देन शो की ही मी विकत घेतली. ओके. आणि मग मला 1.5-2 महिन्यांनी कंटाळा आला, त्यामुळे मग मी आता गाडी बदलतोय. ओके. सो अशी पण एक कंपनी आहे जी एकच कार 10 लोकांना विकते, 12 लोकांना विकते. सो म्हणजे तुमची बेसिकली ती महिन्याभरासाठी तुमची गाडी राहते. बरोबर. मग त्या महिन्याभरात तुम्ही 6 महिन्याचा कॉन्टेंट शूट करून घेऊ शकता. अगदी बरोबर. सो भरपूर क्रिएटर्स असं करतात. पण आय ऑल्सो नो क्रिएटर्स ज्यांनी ऍक्च्युली घरं घेतली आहेत मुंबईमध्ये, बंगले बांधलेत, तुम्ही जसं म्हणला दिल्लीमध्ये वगैरे. सो तेवढा इन्कम डेफिनेटली होतो. आय नो पीपल हु आर मेकिंग अराउंड 10 lakh to 20 lakh अ मंथ. बर. ओके. फ्रॉम इंस्टाग्राम अँड युट्यूब बोथ. राईट. आणि ब्रँड प्रमोशन आणि हे सगळं. फॅन्टॅस्टिक. म्हणजे तेवढा खरंच आहे इन्कम. सो 1 मिलियन फॉलोअर्स असलेला इंस्टाग्रामवरचा क्रिएटर किंवा इन्फ्लुएन्सर साधारणपणे 2 ते 3 लाख रुपये चार्ज करू शकतो और करतो ब्रँड प्रमोशन फॉर अ रील, फॉर वन ब्रँड प्रमोशन वाली रील. आता इट ऑल्सो व्हेरीज की त्याचा ऑडियन्स कसा आहे, त्याची ब्रँड व्हॅल्यू काय आहे, करेक्ट, त्याची एंगेजमेंट किती आहे. ओके. सो ह्याच्यावरती पण डिपेंड करतं. बरोबर. पण ऑन अन ऍव्हरेज जेवढं मला माहिती आहे, मलाही कारण की भरपूर लोक सांगत नाही खरं कोटेशन काय आहे, पण जेवढं मला कोटेशन कळलंय तेवढं 1 मिलियन फॉलोअर असलेला क्रिएटर साधारण 2.5 ते 3 लाख, 1.5-2 म्हणजे लाखभर तर कमीत कमी लाखभर तर चार्ज करतोच करतो. म्हणजे हे बेसिकली त्याचे काही ठोकताळे नाहीयेत की काही फिक्स नाहीये की 1 मिलियन असे 2 लाख असं काही नाहीये. असं काही नाहीये. कम्प्लिटली म्युच्युअल अंडरस्टँडिंग. राईट. हे सगळं राईट. आता ही तर झाली इन्फ्लुएन्सरची बाजू. त्याच्या मागे काम करणारे किंवा त्याच्या पुढेही काम करणारे भरपूर लोक असतात. जसं तुम्ही म्हणला की मार्केटिंग एजन्सी झाली, बरोबर, किंवा व्हिडिओग्राफर झाले, सोशल मीडिया हँडलर्स झाले. राईट. तर ह्यांची साधारण काय कमाई असते किंवा त्यांना कसं काय इन्कम मिळतं? राईट. तर सो आता तर म्हणजे जे एजन्सीला साइन्ड आहेत क्रिएटर्स, त्यांना ब्रँड्स येतात ते एजन्सी थ्रूच येतात. ओके. भरपूरदा म्हणजे जर मला इंडिव्हिज्युअली मेसेज किंवा ईमेल जरी आला तरी मी तो एजन्सी टुवर्ड्स डिरेक्ट करतो, कारण की माझा कॉन्ट्रॅक्टच आहे एजन्सीवर. फॉर एक्झाम्पल, तर मग एजन्सी निगोशिएट करतं. एक बेस व्हॅल्यू मी सांगू शकतो माझी की मी एवढे कोट करणार आहे, बाकी तुम्ही मग एजन्सीवाले हँडल करतात. इन दॅट केस एजन्सी कॅन ऑल्सो प्रोव्हाइड विथ द टीम अँड द सेटअप. ओके. मोस्ट ऑफ द टाइम्स. भरपूरदा काय होतं, मी माझ्या केसमध्ये सांगतो, आता मी आय एम स्टील ॲट 90K. सो आय आस्क माय फ्रेंड्स फॉर हेल्प की मला असा व्हिडिओ शूट करायचा आहे, हे लोकेशन आहे, तर प्लीज माझी मदत करायला या. आय हॅव माय ओन माईक, आय हॅव माय ओन कॅमेरा. बरोबर. आय जस्ट नीड समवन टू हेल्प मी विथ द शूट. बरोबर. सो माझेच काही स्टुडंट आहेत, ते येतात, ते मला हेल्प करतात. आणि जर इफ इट इज अ ब्रँडेड रील तर मग मी जेवढे कोट करतोय त्याच्या आय मेक शुअर की आय एम गिव्हिंग देम 10% किंवा 15% किंवा 20%, डिपेंड्स ऑन मला किती मिळणार आहे. बरोबर. मी किती कोट केले. बरोबर. ऑल्सो त्याचं किती इनपुट आहे, त्याचं किती काम आहे, त्याच्यावरती पण डिपेंड करतं. नक्कीच. सो आय डोंट हॅव अ फिक्स टीम जे सॅलरीवरती काम करतात असे नाही आहेत. राईट. जेव्हा त्या लेवलला पोहोचतात क्रिएटर्स तेव्हा दे कॅन अफोर्ड दॅट की आपण एक माणूस व्हिडिओ शूट आणि एडिटसाठी हायर करायचा. बरोबर. सॅलरीड, मग त्याची पर मंथ जे काय असेल 10, 15, 20,000 सॅलरी. बरोबर. आणि मग इरिस्पेक्टिव्ह ऑफ आपल्याला किती ब्रँड येत आहेत, देन त्याची सॅलरी ती फिक्स्ड असते. बट ही विल शूट ऑल द व्हिडिओज, नॉट जस्ट द ब्रँड व्हिडिओज. ही विल हेल्प आउट विथ एव्हरी शूट. आणि जर ब्रँड व्हिडिओ असेल तर मग त्या ब्रँडचं कमिशन, तेवढे पर्सेंटेज त्याला एक्स्ट्रा वेगळे इन्सेंटिव्ह म्हणून द्यायचे. दॅट इज हाऊ इट वर्क्स. ओके. सो म्हणजे सुरुवातीला आपण हायर करू शकतो एजन्सीज किंवा लोकही, आणि नंतर आपला जसा बिझनेस चालू राहील तसं टीम बिल्ड करू. स्क्रिप्टिंग साठी पण
बरोबर. कारण की यू कॅनॉट वेस्ट युअर टाइम एव्हरी सिंगल टाइम स्क्रिप्ट लिहिणार. आणि तोपर्यंत आपला एक निश तयार झालेला असतो म्हणा, किंवा आपली एक स्टाईल तयार झालेली असते जी की रायटरला कळते एक्झॅक्टली मागचं आपलं काम. एक्झॅक्टली. आता जसं आपण सुरुवातीबद्दल बोललो, तर सुरुवातीला तू इन्स्ट्रुमेंट बद्दलही काही बोललास की माईक घ्यावा लागतो किंवा कॅमेरा असतो. तर सुरुवातीला म्हणजे बरेच आता क्रिएटर असे झालेत की अगदी 2-3 लाखाचाच कॅमेरा पाहिजे, माईक पाहिजे तर अगदी म्हणजे 50 ते 60 हजाराचाच माईक पाहिजे. बरोबर. तर खरंच अशी सुरुवात करून चांगली जंप मिळते की नाही, आपला घरचा एखादा माईक आणि आपला जो आहे तो रेडमी म्हणा किंवा कुठलाही एखादा मोबाईलचा कॅमेरा वापरूनही आपल्याला पुढे जाता येतं. अल्टिमेटली तुमच्या स्क्रिप्ट मध्ये किती दम आहे त्याच्यावरती मॅटर करतं. तुम्ही कुठला कॅमेरा वापरताय त्यांनी फरक पडतो, असं नाही की फरक पडत नाही. म्हणजे क्वालिटीमध्ये डेफिनेटली फरक पडतो. पण इनिशियली जर तुम्ही सुरू करत असाल तर लगेच मला आयफोनच हवा हा हट्ट करावा का, तर नाही, त्याची गरज नाहीये. तुमचं तुमची स्क्रिप्ट किती चांगली आहे, तुम्ही एडिट करू शकता का व्यवस्थित, तुम्हाला जे पोहोचवायचंय लोकांपर्यंत ते तुम्ही पोहोचवू शकताय का, तुम्ही किती रिलेटेबल आहात, तुमच्यात तो एक्स फॅक्टर आहे का, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात ज्यात तुमचा कॅमेरा क्वालिटी किंवा ऑडिओ क्वालिटी इनिशियली तेवढी मॅटर करत नाही. येस, ऑडिओ क्वालिटी आय वुड स्टील से की रादर दॅन इन्व्हेस्टिंग फोनमध्ये तुम्ही माईक वरती इन्व्हेस्ट करा. आणि आता असंही नाहीये की DJIचाच पाहिजे किंवा रोडचाच माईक पाहिजे. चांगली क्वालिटी देणारे खूप माईक्स आहेत. अमेझॉन वरती गेला तर कळतच आपल्याला. आणि मी स्वतः रोड वगैरेचं वापरत नाही. बट द फर्स्ट थिंग यू शुड इन्व्हेस्ट ऑन इज माईक इफ यू आर शूटिंग आउटडोअर्स स्पेसिफिकली किंवा इनडोअर ॲज वेल. म्हणजे तुमचा आता पॉडकास्टसाठी पण ऑडिओ सगळ्यात महत्वाचा आहे, मग तुमचा लाईट आणि मग कॅमेरा जे काय सेटअप आहे. कारण की भरपूर लोक फोनवरही शूट करतात, भरपूर लोक DSLR प्रिफर करतात. पण मेन ऑडिओ आहे. मेन ऑडिओ तर म्हणजे ऑडिओ मध्ये ती पण अगदी व्यवस्थित म्हणजे कॉस्ट असलेला, आपल्याला जी परवडेल त्या कॉस्ट मध्ये आपण ऑडिओचा आधी मॅनेज करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग पुढे लाइटिंग किंवा कॅमेरा म्हणा असं करून घे. जे माईक तुम्हाला 25,000ला पडणार आहेत ना, बरोबर, सेम माईक तुम्हाला 3,000च्या रेंज मध्येही मिळतो. क्वालिटी मध्ये फरक असतो डेफिनेटली, बरोबर, पण एवढा नाही की तुम्हाला अगदी म्हणजे जमीन आसमानाचा फरक पडेल तुमच्या कॉन्टेंट. तुम्हाला डेफिनेटली 3,000 वाल्या माईकचाच फायदा होणार आहे आता इनिशियली. जशी लेवल वाढेल, जसे पैसे येत राहतील, यू कॅन अपग्रेड. किंवा AI चेही आजकाल भरपूर म्हणजे ॲडॉब पॉडकास्ट मी पाहिलं, हो, तर खूपच चांगला रिझल्ट देतो. आणि ते फ्री आहे बहुतेक आता तरी, तेही खूप चांगला इफेक्ट. तर AI वरून आठवलं, AI म्हणजे खरं तर सगळ्याच इंडस्ट्रीला डिस्टर्ब करते. तर तुमच्या इंडस्ट्रीवर कसा इफेक्ट आहे, म्हणजे इन्फ्लुएन्सर इंडस्ट्रीवर बेसिकली? राईट. So how I look at it is AI is definitely going to help creators in creating videos किंवा writing a basic script किंवा final edit साठी. जसं आपण आता ऑडिओच म्हणलो, so if there is noise तर मला AI चा वापर करून नॉइज काढता येतो. राईट. इव्हेंच्युअली विल AI टेक ओव्हर? मला नाही वाटत, प्रॉब्ली थोड्या वर्षांसाठी. पण AI मुळे तो जो ह्युमन टच आहे किंवा जो इमोशनल कनेक्शन आहे विथ द ऑडियन्स, ते AI नाही देऊ शकत कितीही म्हणलं तरी. त्यासाठी माणसांनी माणसासाठी लिहिलेली, माणसावर लिहिलेली स्क्रिप्ट आणि ते इमोशन्स जे मी आणू शकतो ते कुठला रोबोट नाही आणू शकत. सो काही वर्षासाठी जरी टेक ओव्हर केलं AI तरी इट्स अ सर्कल. ते परत ह्युमन्स विल नीड ह्युमन कनेक्शन आणि इमोशन. सो बरोबर, आता इनफॅक्ट भरपूर क्रिएटर्स पण दे आर गोइंग बॅक टू द थिएटर. सो ते नाटकं बसवायला लागलेत, प्लेज बसवायला लागलेत, कारण की डिरेक्ट ऑडियन्स बरोबर जो कनेक्ट आहे ना तो नेक्स्ट लेवल आहे. आणि ते एक्सपिरियन्स पण तो ऑडियन्सना पण आणि ऍज अ क्रिएटर किंवा ऍज अ परफॉर्मर मलाही तो एक्सपिरियन्स खूपच वेगळा आहे. सो AIचा तुम्ही वापर करू शकता लाईट, साऊंड ह्यासाठी, पण लॉंग टर्म साठी मला नाही, सस्टेनेबिलिटी नाही मला नाही. म्हणजे किंवा आपण असं म्हणू शकतो की ज्याला आता AI वापरता येत नाही तो थोडा मागे पडेल मे बी, आत्तासाठी. पण लॉंग टर्म मध्ये त्याची जी तो एक व्हॅल्यू तयार, फेस व्हॅल्यू तयार करेल, ती लॉंग टर्म मध्ये खूप कामाला आहे. 100%, असं आपण 100%. ठीक आहे चैतन्य, आतापर्यंत आपण बोललो इंडस्ट्री, तुझी इंडस्ट्री कशी वर्क करते, किंवा तू खूप चांगले इनपुट दिलेत. म्हणजे जो कोणी नवीन स्टार्ट करेल तुझ्या इंडस्ट्रीमध्ये
त्याच्यासाठी हे खरं तर गाईड असेल. पण तू स्वतःच पर्सनल फायनान्स कसं मॅनेज करतो, किंवा तू कोणाला हायर केलंयस का, किंवा कोणी जनरली आपण बघतो फ्रेंड्स फॅमिलीमध्ये कोणी ओळखीचा असेल जो ज्याचं फायनान्स बॅकग्राऊंड असेल, तर त्यांच्याबरोबर आपण कनेक्ट करतो आणि पुढे जातो. राईट. तर तू ते कसं मॅनेज करतोस? सो आय बी व्हेरी ऑनेस्ट, फायनान्सेसच्या बाबतीत मी खूपच वीक आहे. म्हणजे मला, कारण की आपल्याला सांगितलंही जातं घरी की म्युच्युअल फंड नको बाबा, किंवा बरोबर स्टॉक्स नको, ट्रेडिंग बिडिंग नको, इट्स अ रिस्की थिंग. सो त्यात तर मी अजिबात कधी डोकं लावलं नव्हतं आतापर्यंत. जे काय आहे ते आपलं FD किंवा गोल्ड किंवा ह्याच्यातच, आणि ते पण मोस्टली घरचेच बघायचे. वन थिंग आय एम गुड ॲट इज सेव्हिंग मनी. सो मला माझं जे इन्कम होतो तो मी असं हे आलं की चला हे घ्या ते घ्या असं मी करत नाही. सो माझे पैसे सेव्ह होतात. पण ते कसे मॅनेज करायचे किंवा ते कुठे इन्व्हेस्ट करायचे ह्यासाठी आय डेफिनेटली नीड समवन टू हेल्प मी आउट. सो आय ऑलवेज लुक फॉर पीपल ऑर फ्रेंड्स जे मला गाईड करू शकतील. तर आय डिड स्पीक टू कपल ऑफ फ्रेंड्स ऑफ माइन ज्यांनी सांगितलं मला, आता रिसेंटलीच एक्सप्लेन केलं की म्युच्युअल फंड्स मध्ये असं असं असतं, आणि झालं की मला बेसिक पासून सगळं सांगा, कारण की मला काहीच माहिती नाहीये. सो लेट्स जस्ट स्टार्ट फ्रॉम बेसिक. सो आणि आता मार्केट डाऊन आहे. सो आता इन्व्हेस्ट करायचं म्हणलं तर मग परत मी घरच्यांना जेव्हा म्हणलं की आता मी विचार करतोय म्युच्युअल फंडचा, ते म्हणले की तू वेड आहेस, आता नको करू. सो आय एम स्टील कन्फ्युज की करायचं नाही करायचं, कधी करायचं. सो आय वुड डेफिनेटली से की देअर शुड बी समवन जे गाईड करतायत. आणि दॅट डेफिनेटली हेल्प्स, एस्पेशली इफ यू डोंट नो एनिथिंग अबाउट इट. आणि इफ यू वॉन्ट टू बी सेफ वेन इट कम्स टू युअर फायनान्सेस, तुम्हाला जर तुमचे पैसे घालवायचे नसतील तर तुमच्याकडे घालवायला माणसाच्या हातात द्या ते, तर व्यवस्थित माणूस. अगदी बरोबर आहे. म्हणजे जे आपल्याला येत नसेल ते व्यवस्थित तुम्ही बेसिकली करता. अगदी बरोबर. हे आम्ही करतो, आम्ही बऱ्याच जणांना हेल्प करतो त्यामध्येही. आमचे जवळपास 1000 क्लायंट आहेत जास्त. तर 15 वर्षाचा एक आमचा एक्सपिरियन्स आहे याच्यातला. आणि आपण कोणतेही हाय कमिशन प्रॉडक्ट्स असे सजेस्ट करत नाही आमच्या क्लायंट्सला. तर ते ती विन विन होते आणि ती गोष्ट फायद्याची होते. पण आता तू बघतच असशील जसं की हे मार्केट खाली आहे, जसं तू म्हणला, तर बऱ्याच जणांचे जे पोर्टफोलिओ आहेत ते सगळे लाल कलरचे झालेले आहेत. पण आमच्या क्लायंटचे बऱ्यापैकी ग्रीन कलरचे आहे. ब्रिलियंट. ओके. त्याचं एक कारण आहे, म्हणजे सगळ्यात महत्वाचं कारण त्याचं की डायव्हर्सिफाय केलेलं. जसं तुझ्या घरच्यांनी तुला सांगितलं की फिक्स प्रॉडक्ट जे असतात त्याच्यातही इन्व्हेस्ट करायचा, तसंच आम्ही सजेस्ट करतो. अगदी घरच्यांसारखं आम्ही सजेस्ट करतो. बरोबर. की तुम्ही कुठल्या एज मध्ये आहात किंवा तुमचं रिस्क ॲपेटाईट कसं आहे त्यानुसार तुम्ही इन्व्हेस्ट करा. मग ते सगळ्या प्रॉडक्ट मध्ये इन्व्हेस्ट करा. जर तुम्ही यंग असाल तर इक्विटी पोर्शन जास्त ठेवा, गोल्ड पोर्शन थोडासा जास्त ठेवा, कमी ठेवा त्याहून, आणि FDचा पोर्शन अजून कमी ठेवा. किंवा तुम्ही जर अगदी 60ला आलेला असाल, रिटायरमेंटला आलेला असाल, तर हे जे फिक्स इन्कम प्रॉडक्ट आहेत जसं FD झालं, PPF झालं, हे जास्त ठेवा. मग गोल्ड थोड्यापैकी ठेवा आणि इक्विटी पोर्शन अगदी कमी ठेवा. कारण तेव्हा आपल्याला रिटायरमेंट मध्ये काही इन्कम नसतो. बरोबर. तेव्हा पैशाची गरज असते, तेव्हा आपलं रिस्क ॲपेटाईट हे खूप कमी असतं. बरोबर. तर त्यामुळे हे असे सजेशन्स आम्ही देतो. तर तुला घरी बोलताना किंवा मित्रांशी बोलताना कधी जाणवलंय का की आपण किती कशात इन्व्हेस्ट केलं पाहिजे, किंवा तू कधी कुणाचं पाहिलंयस काय असं की यांनी एवढ्या ह्याच्यात एवढे इन्व्हेस्ट केले, बाबा रिअल इस्टेट प्रॉपर्टी त्यांनी घेतली कोट्याची, कोटीमध्ये अगदी कोटी रुपयाची घेतली, पण बाकी त्याची इन्व्हेस्टमेंट काही नाहीये, तर मग रिअल इस्टेट पडलं तर सगळं झालं. असे काही तुझे एक्सपिरियन्स आहेत का की जे तुला मिळालेले आहेत आजूबाजूला बघून? सो मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगू का तुम्हाला आजूबाजूला बघून? सगळ्यात मेन मी जी चूक केली आहे, मी माझ्याबद्दल सांगतो, ती ही आहे की मी खूप उशिरा स्टार्ट केलं इन्व्हेस्ट करणं. मी आधीपासून केलं पाहिजे होतं. बरोबर. सो ती सगळ्यात मोठी माझी चूक आहे की आय एम 33 नाव. सो आणि आता इफ आय स्टार्ट तर इट इज प्रिटी लेट असं मला वाटतं. बरोबर. सो तुमच्या अकॉर्डिंग व्हॉट डू यू थिंक इज द राईट एज टू स्टार्ट? म्हणजे जेव्हा आपल्याकडनं पहिला इन्कम येतो तेव्हापासून स्टार्ट केलं. किंवा अजून एक दुसरी बाजू मी याची सांगतो की तुमच्या घरात एखादी तुझी नीस असेल किंवा नेफ्यू असेल, तर त्याचा जेव्हा बर्थडे असेल तेव्हा त्याला थोडे स्टॉक्स किंवा म्युच्युअल फंड गिफ्ट करत जातो. ओके. म्हणजे त्याची फायनान्शियल जर्नी ही तेव्हापासून चालू होते. आणि त्याला सांगायचं माझ्या घरात माझी नीस आहे, तर तिला मी डीमार्ट मध्ये घेऊन जातो. ओके.
म्हणतो बघ किती लोक येतात इथे. म्हणजे हे एक अगदी साधं एक्झाम्पल, बघ किती लोक येतात इथे, किती पैसे कमवत असतील की नाही. ती आता 8वी 9वीत वगैरे आहे. ओके. मग तिला मी डीमार्टचे स्टॉक्स गिफ्ट केले. हो नाईस. ओके. की बाबा हे बघ एवढी लोक येतात, म्हणजे हे फक्त पुण्यामध्ये एवढी लोक येत आहेत, तेही आपल्या एरियामध्ये. मग हे बाकीच्या पुण्यामध्ये अजून आहेत डीमार्ट, तर किती लोक येत असतील. बरोबर. पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती असतील, पूर्ण देशामध्ये किती येत असतील, मग ते किती पैसे कमवत असतील. तिथून पैशाचं एक थोडंफार नॉलेज मुलांना जातं. मेक सेन्स. आणि मग तिथून फायनान्शियल जर्नी सुरू होते. बरोबर. पण जसं तू विचारलंस तुझ्या एज मध्ये, तर आत्ताच्या एज मध्ये तर इक्विटी पोर्शन जास्त पाहिजे. जरी मार्केट पडलेलं असेल तरी मार्केट वर जाणार, हे असं मार्केट भरपूर वेळा पडलेलं आहे आणि तेवढ्याच वेगाने वरही गेलेलं आहे ते. त्यामुळे मार्केट वर जाईल. पण हे ह्याच्यामध्ये पण कमी रिस्क ठेवण्यासाठी आपण बाकीच्याही गोष्टी पाहायला पाहिजे. जसं गोल्ड एक चांगली इन्व्हेस्टमेंट आहे. गोल्डनी जवळपास मार्केटच्या तुलनेत रिटर्न दिलेले आहेत मागचे काही वर्ष, 10-1 वर्ष. तर गोल्ड एक चांगली इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यानंतर एफडी पेक्षा मी म्हणेन पीपीएफ मध्ये इन्व्हेस्ट करा. ठीक आहे, ते लॉक राहतात पैसे, बरोबर, इंटरेस्ट तुम्हाला जास्त मिळतो आणि तुमचे जे रिटर्न येणारे पैसे असतात काही प्रमाणात, तर तेही टॅक्स फ्री असतात. तर त्यामध्ये थोडेफार इन्व्हेस्ट करा. तर अशा थोड्याफार इन्व्हेस्टमेंट करून आपण फायनान्शियल जर्नी चालू करतो. जेवढ्या लवकर चालू करू आपण तेवढं बेटर. आता हे तर झालं फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट जर्नी. बरोबर. पण त्याचबरोबर त्याच्याहून आधी खरं तर इम्पॉर्टंट आहे इन्शुरन्स. ओके. इन्शुरन्स प्रत्येकाचा असलाच पाहिजे. हेल्थ इन्शुरन्स तर अगदी जन्मापासून तर कोणी देत नाही कंपनी, पण 6 महिने म्हणा किंवा 1 वर्षापासून हेल्थ इन्शुरन्स प्रत्येकाचा असला पाहिजे, जन्माच्या 1 वर्षापासून. त्याच्यानंतर लाईफ इन्शुरन्स झाला. तर जो घरातला व्यक्ती कमावणारा आहे तर त्याचा लाईफ इन्शुरन्स हा पाहिजेच पाहिजे. कारण उद्या भले लायबिलिटी नसू दे त्याच्यावर, पण लाईफ इन्शुरन्स पाहिजे. काय होतं, आपण कमवायला लागलो की आपल्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी येते की आपण खर्च करतोय बाबा, किंवा एक डिपेंडन्सी येते की बाबा हा खर्च करतोय. जरी आपल्या घरात गरज नसेल, एखाद्याच्या घरात नसेल गरज की यांनी पैसे दिलेच पाहिजे, हा आत्ता लागलाय 22 ते 20व्या वर्षी कमवायला, IT इंजिनियर झालाय, पण त्यांनी घरात पैसे दिलेच पाहिजेत, भले 30,000 रुपये कमवत असू दे, ही गरज नसेल, पण तरी त्यांनी लाईफ इन्शुरन्स काढला पाहिजे. 2 कारण, जसे मी म्हणले, एक तर डिपेंडन्सी आणि दुसरी अशी कारण होती, त्यांनी जर 35 तो काढला ना तर जवळपास 50नी प्रीमियम त्याला भरावं. ओके. अच्छा. तर ती कॉस्ट तुमची एज नुसार वाढत. तर ह्या 2 कारणांमुळे लाईफ इन्शुरन्स पाहिजे, हेल्थ इन्शुरन्स पाहिजे, लाईफ इन्शुरन्स पाहिजे. बरोबर. इन्व्हेस्टमेंटचा आपण बोललो. त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्सच्या तुलनेचा अजून एक घटक आहे जो आपण बेसिकली त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे, तो म्हणजे एक्सपेन्सेस मॅनेजमेंट. अच्छा. जसं तूही म्हणलास की सेव्हिंग गरजेची असते. तर मला खरं तर ह्याच्याबद्दल तुला एक प्रश्न विचारायला आवडेल की तू जेव्हा कुठलेही, आपण गुगल पे सर्रास करतो, अगदी दिवसातनं 10 गुगल पे करतो, झेप्टोलाच 5-6 जातात, ब्लिंकिटला 5-6 जातात, असे भरपूर करतो आपण गुगल पे. तर ते करताना तू काय, कुठलं एक तर ऍप वापरतोस किंवा क्रेडिट कार्ड वापरतोस, आणि त्याचे जे रिवॉर्ड्स मिळतात किंवा कॅशबॅक वगैरे मिळतात, याचा कधी तू विचार केलायस का की कसे मिळतात काय, किंवा त्याचं काय युटिलायझेशन केलंय का? नाही. सो जे कॅशबॅक एक तर हार्डली मिळतं कॅशबॅक गुगल पे वरती, म्हणजे 2-3 रुपये मिळाले तरी असं वाटतं की अरे वा काय. पण जे कुपन्स किंवा ह्या गोष्टी मिळतात त्या कधीच वापरल्या जात नाही. पहिली गोष्ट, त्याच्याकडे दुर्लक्षही केलं जातं मोस्ट ऑफ द टाइम. आता तर आय हॅव स्टॉप्ड स्क्रॅचिंग जे काय कुपन कार्ड मिळतात किंवा रिवॉर्ड मिळतात ते. आणि लाईक यू मेन्शन्ड, झेप्टो वगैरे सारख्या गोष्टींमुळे वी आर एक तर बिकमिंग लेझी. ती एक तर गोष्ट आहेच, म्हणजे खाली दुकान असेल तरी जायचं नाही, आणि त्या नादात आपण किती पैसे घालवतोय ह्याचा विचार केला जात नाही. ह्याचा केला पाहिजे पण विचार केला जात नाही. भरपूरदा असंही होतं की मला मागवायची एक गोष्ट आहे पण मग डिलिव्हरी चार्ज पडतोय, बरोबर, आणि मग अजून एक गोष्ट मागवली तर मग डिलिव्हरी फ्री मिळणार. सो मी 30 रुपयाच्या वाचवण्यासाठी 50 रुपये खर्च केला, आणि मग त्याच्यावरती ते पर्सेंटेज लावणार आहेत तो जातोच आहे. अगदी बरोबर. त्यांचे काय जे काय चार्जेस आहेत, त्यांच्या प्लॅटफॉर्म फी वगैरे म्हणा किंवा जे काय आहे, बरोबर. आपण म्हणजे मी माझं म्हणतो, आपणच नाही तर मी माझं म्हणतो, मी नाही एवढा विचार करतो जो केला गेला पाहिजे. अगदी बरोबर.
ऍट द सेम टाइम आय ऑल्सो नो की असं नाहीये की मी रॅन्डम मागवत बसलोय. अगदी. सो भाजी वगैरे सारखी गोष्ट आहे ती मार्केटमध्ये जाऊनच आणली जाते. सो मोस्ट ऑफ द टाइम्स तशा गोष्टी अवॉइड होतात. बट आय थिंक गुगल पे वरती आपण काय किती कसा खर्च करतो ह्याची एक स्प्रेडशीट खरं तर बनवली पाहिजे एव्हरी मंथ. अगदी बरोबर. जसं तुम्ही म्हणलात की फायनान्सेस वाईज आपण किती खर्च करतोय, आपण किती कमवतोय, बरोबर, त्याचा एक पाहिजे स्प्रेडशीट जी माझ्याने होत नाही. ओके. स्प्रेडशीट ही हा एक खूपच चांगला ऑप्शन आहे. म्हणजे स्प्रेडशीट केल्याने काय होतं की आपण लिहित असतो तो खर्च, त्यामुळे आपल्या हाताखालून परत एकदा तो जातो. राईट. म्हणजे स्पेंड करताना आपण विचार करत नाही, पण हाताखालून जेव्हा जातो तो खर्च तेव्हा ते कुठे ना कुठे लागतं की बाबा माझे एवढे पैसे गेलेले आहेत याच्यात. तर म्हणजे हा विषय पुढे आणण्याचा एक माझा उद्देश असा होता की जर समजा आमच्याकडे बरेच असे क्लायंट्स आहेत, म्हणजे आम्ही लिटरली त्यांचं बँक स्टेटमेंट घेऊन बसतो की बाबा तुम्ही एवढे खर्च केलेले आहेत. म्हणजे 50शीत जर तुमचा पोर्टफोलिओ फक्त 50 लाखाचा किंवा 60 लाखाचं पॅकेज असून जर 50 लाखाचा पोर्टफोलिओ असेल तर नक्कीच तुमच्या बरोबर 2 ते 3 तास बसलं पाहिजे. असे क्लायंट येतात आमच्याकडे. तर मग मी अशांना काय सजेस्ट करतो की भरपूर क्रेडिट कार्ड्स असे आलेले आहेत, म्हणजे तुम्ही सर्रास खर्च तर करूच नका, पण असे क्रेडिट कार्ड भरपूर आलेले आहेत की जे कॅशबॅक देतात. आताच एक नवीन क्रेडिट कार्ड लॉन्च झालेलं आहे, तर ते कंपनीचं नाव मी देईन डिस्क्रिप्शन मध्ये. पण त्या क्रेडिट कार्डचं कॅशबॅक कसा येतो तर ते गोल्ड मध्ये कॅशबॅक देतात. ओके. म्हणजे काय होतं की आपला कॅशबॅक जो असतो तो गोल्डच्या व्हॅल्यूनेही वाढत जातो आणि तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही ते गोल्ड काढू शकता. ओके. किंवा असेही आता ऍप्स आलेले आहेत, म्हणजे हबल म्हणून, हे मी भरपूर वेळा सांगितलेलं आहे, मी स्वतः यूज करतो भरपूर वेळा. बरेचसे पैसे वाचतात. अगदी स्पेंडिंग खूप करताना असं नाही, पण जिथे कुठे मोठी स्पेंडिंग आहे की मला एखादा फ्लाईट बुक करायचं आहे पुणे दिल्ली, फ्लाईटची किंमत आहे समजा 5-6 हजार, तर त्या ऍप मधनं जर मी कुपन घेतले, त्या ऍपला पे करायचं खरं तर 10% मला कुपन मिळतं, तिथे 10% वाचतात. तर आपला समजा मिडल क्लास एक माणूस पाहिला की ज्याचं इन्कम आहे समजा 25-1 लाख रुपये, बरोबर, किंवा आपण रुपयामध्ये नकोच गणायला, पण एक 40 ते 50% आपल्या इन्कमचं आपले हे जनरिक स्पेंडिंग होतं की ज्याच्यामध्ये साध्या गोष्टी असतात, ग्रोसरी म्हणा, ओव्हरऑल एक्सपेन्स आपला डेली जे काय आहे. अगदी बरोबर. त्या 50%तले जर तुमचे 5% वाचले तर का नकोय. आणि इट इज अ ह्यूज अमाऊंट. खूप आपल्याला डेली बेसिसवर तेवढं कळत नाही, पण इट इज अ ह्यूज अमाऊंट. अगदी बरोबर. म्हणजे मी जे हबल ऍप सांगितलं तर त्याच्यावर लिहून येतं की तुम्ही एका वर्षात एवढे पैसे वाचवले. ओके. राईट. तर ही खूप मोठी गोष्ट असते. तर ह्याही सजेशन्स आम्ही देतो. बरोबर. कारण जसं आपण याच्या इन्शुरन्स बद्दल बोलतो, इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलतो, तसं एक्सपेन्सेस मॅनेजमेंट आहे ना, ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण जेव्हा तुम्ही समजा मार्केटमध्ये जर 15% रिटर्न साठी आपण जर म्हटलं किंवा 10% रिटर्न साठी आपण जर म्हटलं, कुठल्याही प्रॉडक्टमध्ये आपल्या 5 लाख रुपये इन्व्हेस्ट करावे, तेव्हा आपल्याला 50,000 रुपये मिळतात. बरोबर. पण इथे स्पेंडिंगवरच आपण 50,000 रुपये जर वाचवू शकतो तर खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. तर ह्याही छोट्या गोष्टी वापरल्या पाहिजेत प्रत्येकाने. पण ह्या कधी येतात, कधी कळतात सामान्य माणसाला, किंवा जो स्वतः 9 to 5 मध्ये खूपच बिझी आहे, किंवा बिझनेसमॅनही अगदी त्यांच्या कामात जे बिझी आहेत त्यांना कधी कळतात, तर आमच्यासारख्या फायनान्शियल कन्सल्टंटकडे 100%. कारण की आय हॅव नेव्हर युज्ड अ क्रेडिट कार्ड. बरोबर. आणि इट वॉज द सेम रिझन. एकतर माझे इनिशियली फायनान्सेस कमी होते, बरोबर, सो त्यात मग मी क्रेडिट कार्ड घेऊन जर खर्च केला खूप, बरोबर, बिकॉज एका पॉईंट नंतर कसं होतं की यू नीड टू अपग्रेड युअर लाईफस्टाईल. बरोबर. पण मग तुम्ही किती कमवताय त्याला ते मॅनेज होणार आहे का, हे कळणं तेवढंच महत्वाचं आहे. ज्यांना नाही कळत मग ते काय, तुम्ही क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही काहीच्या काही करू शकता. सो आय नेव्हर यूज अ क्रेडिट कार्ड. पण आता मला वाटतं, बिकॉज मध्ये पण क्रेडिट वरती ज्या ऑफर्स होत्या, बरोबर, त्या अमेझिंग होत्या. म्हणजे माझ्या काही फ्रेंड्सचे हनीमून वगैरे ऑलमोस्ट फ्री झालेत. आणि लक्झरी स्टे, लक्झरी फूड, लक्झरी ट्रॅव्हल, आणि इट वॉज ऑल बिकॉज ऑफ द पॉइंट्स दॅट दे गॉट, किंवा ज्या ऑफर्स दॅट दे गॉट युझिंग क्रेडिट. राईट. सो आणि दॅट इज वेन आय रिअलाइज की आय शुड डेफिनेटली हॅव समथिंग लाईक दिस. राईट. पण अगेन टू गाईड मी असं कोणी नव्हतं. अगदी बरोबर. पण आता आय एम थिंकिंग ऑफ
गेटिंग इन टू सच थिंग्स, ऍटलीस्ट गेटिंग द नॉलेज, मग पुढे बघता येईल की काय करता येईल आणि एक्झॅक्टली वेअर यू गाईज हेल्प. येस, ॲब्सोल्युटली, नक्कीच आपण त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू करून हेल्प करू. 100%. आता हे पण एक्सपेन्सेसचं आपण बोललो. आता टॅक्सेशन ही पण एक इम्पॉर्टंट खूप मोठा फॅक्टर आहे की टॅक्स, कारण आपण बघतोय 50% इन्कम सर्रास टॅक्स मध्ये आपण घालवतो. ठीक आहे, आता फायनान्स मिनिस्टरनी जरा ते अपडेट करून अगदी 12 लाखापर्यंत इन्कम टॅक्स फ्री केलंय. पण आपल्यासारख्या फ्रीलान्सर्सचा म्हणा किंवा वेगवेगळे टॅक्सेशनचे रूल वापरून खूप कमी इन्कम आपल्याला करता येतो. पण जे सॅलराईड असतात त्यांना तशी कुठली सोय नसते. त्यांना जे आलेलं आहे टॅक्स रिजिम आहेत न्यू आणि ओल्ड, त्याच्या प्रकारे एक सिलेक्ट करून न्यू सिलेक्ट करतात कारण तिथे सगळ्यात जास्त टॅक्स बेनिफिट्स मिळतात. तर तिथे ते सिलेक्ट करून पुढे जातात. पण ही झाली बेसिक टॅक्सेशनची गोष्ट. पण जेव्हा तुम्ही ती गोष्ट इन्व्हेस्ट करतात, तुमचे टॅक्स नंतर जी इन्व्हेस्टमेंट असते जी आपण म्युच्युअल फंड मध्ये वगैरे करतो, तर त्याचं पण त्याचे जे रिटर्न्स मिळतात आपल्याला, तर त्याचं पण एक टॅक्स प्लॅनिंग केलं पाहिजे. ओके, कारण ते आता आपण लॉंग टर्म साठी इन्व्हेस्ट करतो. बरोबर. गोइंग फॉरवर्ड किंवा 10 वर्षांनी म्हणा किंवा 20 वर्षांनी जेव्हा आपण ते काढू पैसे विड्रॉ करू, जर एखाद्याने खरंच कन्सिस्टन्सी दाखवली तर, म्हणजे खूप कमी असे आहेत आता मार्केट पडलंय म्हणून धपाधप SIP कमी होत आहेत, पण तरी एखाद्याने दाखवली कन्सिस्टन्सी, तर 10-20 वर्षांनी जी व्हॅल्यू होती ती खरंच म्हणजे चांगली व्हॅल्यू होईल. तेव्हा खूप टॅक्सेशन इम्पॅक्ट करतो. तर तिथेही ते टॅक्सेशन कसं कमी करता येईल तर त्याच्यावरही आम्ही हेल्प करतो. ओके, ब्रिलियंट. तर टॅक्सेशन रिलेटेड तुझ्या इंडस्ट्रीमध्ये कसं वर्क होतं हे तर आता प्रोफेशनल आहात, आपण सगळेच प्रोफेशनल आहोत, फ्रीलान्सर आहोत, त्यामुळे फ्रीलान्सरचं जसं टॅक्सेशन असतं बरोबर ते करतात. ते तर इनवॉइस बेस्ड असतात, म्हणजे मोस्टली ते पर्सेंटेजेस तसंच डिडक्ट होऊन येतं. पण टॅक्स रिटर्न जो असतो ते भरण्यासाठी तू कोणी बघतोस का तू स्वतः टॅक्स रिटर्न भरतोस किंवा नाही? माझं कारण की टॅक्सेबल इन्कम नाहीये, सो माझं मोस्टली घरचेच बघतात, म्हणजे मी तर नाही बघत. ओके. लाईक आता इनफॅक्ट त्यांनी आता परत 12 लाख केले, सो परत खाली अगेन खालीच आहे मी, म्हणजे टॅक्सेबल इन्कम नाही आता ऑनेस्टली. तेवढं सांगायचं मला तर 12 लाख नाही होत माझा. अगदी बरोबर. सो कधी तशी आतापर्यंत वेळ आली नाही, बट आय हॅव सीन माय ब्रदर, माय सिस्टर इन लॉ डू इट. आणि मग ते जे महिना आला की लगेच टेन्शन, ते प्रेशर, मग 10 लोकांना विचारा. अगदी बरोबर. सो तेव्हा मला असं होतं की अरे यू शुड हॅव समवन जे तुम्हाला गाईड करतायत अगेन, कारण की माझ्यावरती कधीच वेळ आलेली नाहीये. बट आय हॅव सीन पीपल अराउंड मी जे पॅनिक मोड मध्ये जातात आणि मग त्यांना असं असतं की जास्तीत जास्त आपल्याला पैसे कसे वाचवता येतील किंवा रिटर्न. अगदी बरोबर. आता हे तर म्हणजे खरं तर टॅक्स तेवढं पाहिलं पाहिजे, पण त्याचं एक बेनिफिट असा होतो की आता ठीक आहे एज आपलं 25 असेल समजा, पण आपण 5 वर्षांनी एखादी प्रॉपर्टी घ्यायचा विचार करू किंवा 2 वर्षांनी म्हणू आपण की आपला इन्कम वाढला आणि खरंच 25-27 मध्ये आजकाल फ्लॅट घेतातच, सगळेच घेतात. तर त्यावेळेस जेव्हा बँकेकडे आपण जातो तेव्हा बँक मागती 2-3 वर्षाचा हिशोब तुमचा, आणि तो हिशोब कुठून मिळतो त्यांना? इन्कम टॅक्स रिटर्न. तर त्यामुळे आम्ही असं सजेस्ट करतो की भले तुमचा इन्कम कमी असू दे, अगदी म्हणजे एखाद्या वर्षात 0 असू दे, मागच्या वर्षात जरी तुमचा 5 लाख होता तरी एखाद्या वर्षात 0 असू दे. आपल्यासारख्यांच्या बाबतीत ते होतं कारण आपण फ्रीलान्सर आहोत त्यामुळे. तर तरी तुम्ही 0 इन्कम टॅक्स रिटर्न भरला पाहिजे. काय किती घेतात? 250 रुपये वगैरे घेतात. आणि मेन काय माहितीये का, हा मला प्रॉब्लेम कधी येतो जेव्हा मी विजासाठी अप्लाय करतो. अगदी बरोबर. कारण की विजासाठी ते 3 वर्षाचा लास्ट 3 वर्षाचा ITR मागतात. सो तुमच्याकडे जरी तुम्ही 0 फाईल करणार असाल तरी ऍटलिस्ट तो असतो. जर नसेल तर मग ते तुम्हाला परत बाकीचे डॉक्युमेंट्स द्या किंवा स्पॉन्सर कोण करतंय त्यांचे डॉक्युमेंट्स द्या, ही खूप कटकट होते. आणि मग ह्या केसमध्ये विजा रिजेक्ट होण्याचे चान्सेस खूप असतात, कारण की भरपूर क्रिएटर्स, इन्फ्लुएन्सर्स ट्रॅव्हल करतात. ट्रॅव्हल करायला सगळ्यांनाच आवडतं. तर घर वगैरे तर आणि बँक लोन वगैरे तर खूप लांबची गोष्ट आहे. तुम्हाला बेसिक विजासाठी पण 3 वर्षाचा ITR लागतो. बरोबर. सो त्यासाठी तर म्हणजे केलंच पाहिजे फाईल. तुमचे बँक स्टेटमेंट लागतात, ITR लागतं,
आणि कव्हर लेटर लागतं, यात मेन गोष्टी आहेत, आणि पासपोर्ट विजासाठी. म्हणजे ही एक युज केस तू अजून एक सांगितलीस की मी जसं म्हटलं एखादा लोन घ्यायचा असेल तर लागेल पाहिजे, पण विजासाठी बेसिक आहे ना हे, तर बेसिक कुठल्याही विजासाठी तुम्हाला 3 वर्षाचा ITR पाहिजेच पाहिजे, तर ते लागतं. अगदी बरोबर. त्यामुळे टॅक्स रिटर्न हे फाईल केलंच ह्या पेजवर तर सगळेच असतील. पण आता हे झालं टॅक्सेशनचं. पण मध्ये तू बोलता बोलता म्हटलास की मी इन्व्हेस्टमेंट लेट केली चालू बेसिकली, तो तुझा चांगला डिसिजन नव्हता, किंवा आपण म्हणू की आधीच चालू करायला पाहिजे. बरोबर, हा झाला एक चांगला डिसिजन नव्हता आहे. पण तुझा फायनान्सच्या बाबतीत नक्कीच एखादा चांगला डिसिजन असेल. राईट. तर कुठला असा चांगला डिसिजन आहे की ज्याच्यावर तुला असं वाटतं की मी हे बरं झालं फायनान्सच्या बाबतीत केलं, तर माझा लॉस झाला असता? राईट. माझ्यासाठी मोर दॅन इन्व्हेस्टिंग मनी कुठल्या तरी अशा ऍसेटमध्ये किंवा म्युच्युअल फंड किंवा हे म्हणा, द थिंग्स आय बाय, आय लुक ॲट दॅट ॲज अन इन्व्हेस्टमेंट. ओके. सो हा मेंटॅलिटीचा डिफरन्स. राईट. सो फॉर एक्झाम्पल, जर मला माहितीये की मी आज एक कॅमेरा घेतला आणि त्याचा मी एक व्हिडिओ बनवला, ज्याच्यामुळे मला ब्रँड्स किंवा पैसे किंवा हे मिळणार आहेत, तर माझ्यासाठी त्या कॅमेऱ्यात पैसे जे मी घातलेत, इट इज लाईक अन इन्व्हेस्टमेंट, विच इज गोइंग टू गिव्ह मी रिटर्न्स. आणि इट इज नॉट जस्ट की सगळे आयफोन घेत आहेत प्रो व्हर्जन, तर मी ही प्रो व्हर्जन घेईन. राईट. राईट. सो हा खूप मोठा डिफरन्स आहे मेंटॅलिटीचा, की तुम्हाला काय हवंय हे माहिती असणं, आणि त्याच्यासाठी तुम्हाला किती पैसे हवेत हे माहिती असणं, आणि तुम्हाला काय नकोय हेही माहिती असणं. की आपल्याकडे पैसे आहेत तर मग म्हणून काही घ्यायचं का, तर गरज नाहीये. बेसिकली हे असं झालं की तू तुझ्यावर इन्व्हेस्ट करतो. एक्झॅक्टली. की ह्याचा यूज करून मी अजून काहीतरी चांगलं जनरेट करू शकतो, आणि त्याचा फायदा मला फ्युचरमध्ये होऊ शकतो. आणि मग ते म्हणजे मला पैसे मिळतात, मग त्याच्यानी मग मी गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करीन. अगदी. सो फॉर एक्झाम्पल, माझा जर 20,000चा कॅमेरा आहे, बरोबर, त्या 20,000च्या कॅमेऱ्यानी मी एक ब्रँड कोलॅब केलं, ज्याच्यातनं मला 80,000 रुपये मिळाले. बरोबर. सो मग 20,000 तर ते निघालेच, राहिले 60,000. त्यातले मग मला 20,000 अजून जर पुढच्या माईकसाठी लागणार असतील तर ते, मग राहिले 40,000. पण ते 40,000 आय कॅन इन्व्हेस्ट इन समथिंग. नक्कीच. बट आय डोंट लुक ॲट द 20,000 आय हॅव इन्व्हेस्टेड कॅमेऱ्यामध्ये ॲज समथिंग विच इज जस्ट लिजर, किंवा मला माझ्या शौक म्हणून केलेली गोष्ट. सो दिस इज हाऊ आय लुक ॲट इन्व्हेस्टमेंट्स इन थिंग्स दॅट आर गोइंग टू फेच मी मनी, विच इन टर्न आय विल इन्व्हेस्ट समवेअर एल्स, बी इट SIP, FD किंवा जे काही आहे. अगदी जे काही आहे. तर मग सगळ्यात मोठी तुझी आतापर्यंतचं परचेस काय आहे? सगळ्यात म्हणजे मनी वाईज, व्हॅल्यू वाईज की ज्याने तुला आतापर्यंत खूप जास्त व्हॅल्यू जनरेट करून दिली आहे. राईट. सो देर आर 2 थिंग्स. एक तर एक मी कॅमेरा मी माझ्या टेडेक्स स्टॉक मध्ये पण तेच सांगितलंय की मी एक कॅमेरा घेतलेला GoPro, जो अराउंड तेव्हा 14,000चा होता, विच वॉज इन 2015. सो 10 years बॅक. आणि तेव्हा ती प्राइस म्हणजे खूप होती. पण त्या व्हिडिओ, त्याच्यातनं मी जो व्हिडिओ बनवला, त्या व्हिडिओमुळे मी एक कतार एअरवेजची कॉन्टेस्ट जिंकलो, आणि त्याच्यामुळे आय परफॉर्म्ड इन दोहा ड्युरिंग FC बार्सिलोना वर्सेस अल अहली गेम. मी तुझा काका बरोबरचा तो पाहिला. राईट. सो ती जर्नी तेव्हा स्टार्ट झालेली. आणि सो एका 20,000च्या 15,000च्या कॅमेऱ्यामुळे आय फ्लू बिझनेस क्लास, which was all sponsored. I stayed in a 7-star hotel which was all sponsored. I got to perform एका मोठ्या स्टेज मध्ये, स्टेडियम मध्ये ओपनिंग सेरेमनीला, ते पण FC बार्सिलोना सारख्या टीमच्या समोर, विच वॉज अ क्रेझी एक्सपिरियन्स. त्याच्यामुळे माझा CV बिल्ड झाला की मी आय वॉज द ओनली इंडियन टू परफॉर्म इंटरनॅशनली. दे हॅड सिलेक्टेड 5 फ्रीस्टायलर्स फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड, आणि त्यातला मी एकटा इंडियन होतो. सो हा CV बिल्ड झाला, ज्याच्यामुळे मला पुढे इव्हेंट्स मिळाले. त्याच्यात मी त्यांना एवढे कोट करू शकलो की माझे एवढे चार्जेस आहेत बिकॉज मी इथे ते परफॉर्म केलेलं आहे. सो एका त्या 15,000च्या कॅमेऱ्यामुळे केवढी मोठी व्हॅल्यू जनरेट. एक्झॅक्टली. म्हणजे अशा गोष्टींमध्ये स्वतःवर इन्व्हेस्ट करणं हे काय असतं, याचं एक खूपच मोठं एक्झाम्पल तू सांग. आणि ते हेल्प करतं, डेफिनेटली हेल्प करतं. बरोबर. सो आणि म्हणजे मी नंतर इव्हेंट्स केले, त्याच्यातनं ती कॅमेऱ्याची व्हॅल्यू ही अगदी म्हणजे 2 इव्हेंट्स मध्ये ती मला व्हॅल्यू रिकव्हर झाली. एक्झॅक्टली. अगदी बरोबर. आणि
व्हॅल्यूपेक्षा पण म्हणजे मॉनिटरी व्हॅल्यूपेक्षा पण ही जी तू व्हॅल्यू जनरेट केली आहेस तुझ्या कंटेंटनी म्हणा किंवा जो तुला एक्सपिरियन्स मिळाले ती खूपच मोठी गोष्ट आहे. त्याच्यासारखं काहीच नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी बाईक घेतली, ती पण माझ्या स्वतःच्या सेव्हिंग्स मधूनच घेतलेली. पण द हॅपीनेस दॅट आय गॉट ओव्हर द लास्ट 10 years, बिकॉज रायडिंग अ बाईक इज नॉट जस्ट माझ्यासाठी पॉइंट ए टू पॉइंट बी जाणं तसं नाही. इट मेक्स मी हॅपी. राईट. सो मला जी हवी होती, मला जी आवडते बाईक ती घेतली मी, आणि त्याच्यातनं मला जे 10 वर्षात मिळालंय ना, बरोबर, ते त्याची व्हॅल्यू काय आहे वगैरे हे सगळं सरपास करतं. म्हणजे द हॅपीनेस आणि द सॅटिस्फॅक्शन आय गेट टुवर्ड्स द एंड ऑफ द डे आफ्टर रायडिंग माय बाईक, बेस्ट, ते अनपॅरलड आहे. अगदी खरं आहे. म्हणजे असे खूप म्हणजे इन्फ्लुएन्सर्सच्या ह्याच्या तुमच्या इंडस्ट्रीमध्येच असे खरंच खूप जण असतील की ज्यांनी अगदी कमी छोट्या ह्याच्यापासून सुरुवात केली, एवढी मोठी व्हॅल्यू. आणि तू तर भारतासाठी भारताला रिप्रेझेंट करणारा एकमेव होतास, त्यामुळे ते तेव्हा खूपच मोठी गोष्ट आहे. पण ह्याच्याबरोबर अशी एखादी गोष्ट असेल की जी तू घेतलीस बाबा, खूप आवडीने घेतलीस, पण त्याची एवढी व्हॅल्यू नाही जनरेट झाली किंवा त्याचा एक्सपिरियन्स तेवढा नाही मिळाला जशी ही व्हॅल्यू ती जनरेट झाली, तशी अजून काही किती महागाई म्हणजे मॉनिटरी पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण विचार करू. ऑनेस्टली एव्हरी सिंगल टाइम जेव्हा आपण कुठलं गॅजेट घेतो ना, तेव्हा असं एका पॉइंटला वाटतं की अरे हे घेतलं पण हे बेटर आहे. ओके. कारण की अपग्रेड तर सारखं होत. आणि माझ्या बाबतीत माझा एक्सपेंडिचर किंवा मी जे काय खर्च करतो ते मोस्टली गॅजेट्स वरती किंवा इलेक्ट्रॉनिक्स वरतीच होतं. बरोबर. सो ते सोडून माझे असं काही मी खूप महागडी गोष्ट घेतली असं कधी झालेलं नाहीये. ओके. सो माझ्यासाठी महागडी गोष्ट घेणं म्हणजे ड्रोन घेतला फॉर एक्झाम्पल. ओके. विच इज अगेन अ कॉस्टली थिंग. डायरेक्ट 40-45 हजारचा एक ड्रोन घ्यायचा, तो पण एवढूसा ड्रोन. इवन इफ इट इज अ DJI ड्रोन, एवढूसा ड्रोन त्याची 40-45 हजार किंमत, आणि तो मी आणल्यापासून 2दाच फक्त फ्लाय केलाय. बर. ओके. तसा मला त्याचा यूज नाही झालाय. म्हणजे मी कॅनडामध्ये जेव्हा घेतला तेव्हा तिथे मी शूट केलं, पण मग रूल्स रेग्युलेशन्स, मग आपल्या इथे कुठे उडवणार, कधी उडवणार, अगदी बरोबर, अशा गोष्टींमध्ये भरपूर होतं की मी घेतला तर आहे, बरोबर, पण त्याचा झालाय का मला फायदा, त्याची काही गरज होती का. खरंय. सो अशा वेळेस होतं की अरे यार, म्हणजे हा डिसिजन जर पोस्टपोन केला असता तर चालला किंवा नसता घेतला तरी चालला असतं. तर मी ते डायरेक्ट 40,000 रुपये, ते मी 40,000 रुपये कुठेतरी इन्व्हेस्ट करू शकलो असतो. त्याची FD केली असती, काहीच नाही तर. अगदी बरोबर. सो असं भरपूरदा वाटतं. बरोबर. पण मी जास्त विचार करत नाही मग, कारण की त्याचा त्रास होतो ना. त्याचा त्रास होतो. खरंय. अगदी बरोबर. आता जाता जाता अजून 2-3 गोष्टी की ज्याला नवीन ह्या इंडस्ट्री, तुझ्या इंडस्ट्रीमध्ये तू बऱ्यापैकी सगळं सांगितलंयस, पण तरी अजून एकदा की परत ह्या इंडस्ट्रीमध्ये ज्याला यायचं, मुलगा असू दे मुलगी असू दे, त्याचं फायनान्शियल बॅकग्राऊंड काही असायला पाहिजे, किंवा जर त्याचं फायनान्शियल बॅकग्राऊंड, बरेच जण असतात आणि कदाचित आपणही त्यातनं गेलेलो आहे की फायनान्शियल बॅकग्राऊंड एवढं नव्हतं त्यावेळेस वगैरे, असं तर त्यांनी किती खर्च केला पाहिजे ह्याच्यामध्ये, किंवा त्यांनी खरंच आलं पाहिजे का त्यांनी साईड बाय साईड तुमचं मेन स्ट्रीम जे असतं जॉब वगैरे ते करता करता हे केलं पाहिजे, म्हणजे हेही जर वाढलं तर अजूनच चांगलं होईल. पण तुमचं मेन स्ट्रीम जे चाललेलं आहे, जर हे नाही झालं, वर्क नाही झालं, तर तुमचं मेन स्ट्रीम तरी ऍटलिस्ट बॅकअप प्लॅन तर पाहिजेच 100%. म्हणजे आता माझं कोचिंग लायसन्स झालंय फुटबॉलचं, म्हणजे बेसिक लायसन्स आहे पण झालंय. सो उद्या जर टिकटॉक जसं बंद पडलं तसं इंस्टाग्राम बंदच पडलं, ते म्हणले नाहीच, आपल्या देशात इंस्टाग्राम, युट्यूब नाहीच चालणार, तर मग काहीतरी मला करायला पाहिजे. सो मग मी फुटबॉल कोचिंगचा लायसन्स घेऊन ठेवला. दॅट इज माय बॅकअप प्लॅन. बरोबर. इव्हेंच्युअली म्हणजे इफ नॉट दिस दॅट. सो सगळ्यांना एक बॅकअप प्लॅन पाहिजेच. म्हणजे कितीही आपण म्हणलं की नाही तुमचा प्लॅन ए एवढा स्ट्रॉंग पाहिजे आणि एवढा विश्वास पाहिजे की प्लॅन बी ची गरजच नाही पडली पाहिजे. बरोबर. मलाही आधी तसं वाटायचं. ओके. बट कोविडमुळे खरंय खूप गोष्टी बदलल्या. अगदी बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे प्रॉब्लेम असा असतो की मिडल क्लास लोकांना इट्स नॉट लाईक आपल्याकडे खूप पैसा आहे, बरोबर, की आपण नाही चाललं तरी आपल्याकडे पैसा आहेच, तो काही फरक पडत नाही. आणि आपलं असंही नाहीये की वी हॅव नथिंग टू लूज. बरोबर. सो आपण 0वरच आहोत, तर आपण ट्राय करून बघू ना काय फरक पडतो. इट इज ऑलवेज
अपहिलच आहे इथून, असं नाहीये. बरोबर. आपलं जर नाही चाललं तर आपण खालती जाणार आहोत, आपण मध्ये आहोत आता. खरं. सो त्यासाठी यू नीड टू हॅव सम फायनान्शियल बॅकिंग. मग बी इट तुमचे इन्व्हेस्टमेंट म्हणा, FD म्हणा, किंवा तुम्हीच म्हणजे यू विल बी अ बेटर पर्सन टू टेल की कशात काय कसं फायनान्सेस मॅनेज केले पाहिजेत. पण देअर हॅज टू बी सम प्लॅन, फायनान्शियल प्लॅन, की तुम्ही आता फॉर एक्झाम्पल म्हणलात की 5 वर्ष क्रिएटर इंडस्ट्री अजून पुढे खूप मोठी होणार आहे. सो 5 वर्ष मी ह्याला देतो आणि मग 5 वर्षात जे होईल ते होईल. पण मग तुमच्या 5 वर्षात तुम्हाला जे पैसे मिळतायत ते तुम्ही कसे सेव्ह करताय, कसे ग्रो करताय, कसे इन्व्हेस्ट करताय, हे तुम्हाला तेवढंच माहिती पाहिजे. की 5 वर्षानंतर जर तुम्हाला पुढचे 20 वर्ष काही करायचं नसेल, बरोबर, किंवा चिल आयुष्य काढायचं असेल, तर या 5 वर्षात तुम्ही तुमचे फायनान्सेस कसे मॅनेज करणार आहात, बरोबर, हे जर कोणी गाईड करणारं मिळालं ना तर नथिंग लाईक इट. आणि ते पाहिजे, म्हणजे ते केलं पाहिजे सगळ्यांनी. ठीक आहे, म्हणजे आम्ही त्यामध्येच हेल्प करतो. एक्झॅक्टली. सो यांच्याकडे या, म्हणजे बेसिकली जर तुम्हाला मदत हवी असेल आणि मदत घ्यायची असेल तर दे आर द बेस्ट पर्सन टू कन्सल्ट. अगदी बरोबर. आणि आम्ही चांगलेच प्रॉडक्ट सांगतो, म्हणजे असे प्रॉडक्ट सांगत नाही जे हाय कमिशन नसतात किंवा ज्यांचं रेप्युटेशन खूप कमी असते. असे भरपूर प्रॉडक्ट्स, अशा भरपूर कंपन्याही काम करतात, तर आम्ही असं कधीच सांगत नाही. तर त्यामुळे ही विन विन असते क्लायंटसाठी. बरोबर. राईट. तर आपण जाता जाता अगदी परत एकदा शेवटचं 2 रॅपिड फायर प्रश्न विचारतो. तुझ्याकडे 50,000 रुपये, ओके, आणि तुझ्याकडे 4 प्रॉडक्ट आहेत इन्व्हेस्ट करण्यासाठी. एक आहे FD, दुसरा आहे PPF, तिसरा आहे की तू स्वतःसाठी काहीतरी एखादं इन्स्ट्रुमेंट नवीन घेशील, किंवा चौथा आहे शेअर मार्केटमध्ये SIP करशील. राईट. तर त्या 50,000 SIP नाही पण एक इन्व्हेस्टमेंट करशील, तर त्या 50,000चं तू काय करशील? मी आई बाबांना देईन, म्हणेन प्लीज तुम्हाला काय बरोबर वाटतंय ते करा. आय एम शुअर ते FD मध्येच हे करतील. पण डेफिनेटली लास्ट 2 ऑप्शन्स तर नाही, म्हणजे आय वोंट गेट समथिंग फॉर माय सेल्फ, बिकॉज आता आय रिअली हॅव एव्हरीथिंग दॅट आय नीड. शेअर मार्केट इज समथिंग मला नॉलेज नाहीये, सो आय वुड हॅव टू कन्सल्ट समवन जे माझ्यासाठी इन्व्हेस्ट करतील. आणि मला आता शिकायची इच्छाही नाहीये की शेअर मार्केट कसं काय आणि अगदी बरोबर, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण शिकू नाही शकत. खरंय, अगदी बरोबर. सो पहिले 2च ऑप्शन आहेत. सो आय थिंक 50K इज अ मिनिमल अमाऊंट, जी मी आई बाबांना देऊन आय कॅन जस्ट टेल देम की तुम्हाला काय बरोबर वाटतं. कदाचित आम्हाला विचारतील. एक्झॅक्टली. बस. दुसरा रॅपिड फायर क्वेश्चन. आता भरपूर टॅक्स फ्री कंट्री झालेले आहे, तुला माहितीये. तू रिसेंटली एका टॅक्स फ्री कंट्रीत जाऊन आलास. राईट. तिथे तुला अवॉर्डही मिळाला, त्याच्यासाठी खूप कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तर त्या टॅक्स फ्री कंट्रीत तू राहणं पसंत करशील भरपूर पैसे आल्यावर? कारण आजकाल इन्फ्लुएन्सर खूप जातात तिकडे, आणि काही जणांनी तर रेसिडेन्शियल का तू इंडियामध्येच राहशील? आय वुड लाईक टू कीप स्विचिंग बिटवीन बोथ द प्लेसेस. ओके. मला दुबई सारख्या ठिकाणी प्रॉपर्टी असली तर आवडेलच, म्हणजे नो डाऊट अबाउट दॅट. कारण की लाईफस्टाईल खूप वेगळी आहे. मला कॉन्टेंट पॉईंट ऑफ व्ह्यूनी, ब्लॉग्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी, कॉन्टॅक्ट्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी आणि माझ्या ग्रोथ पॉईंट ऑफ व्ह्यूनी इट कॅन बी बेटर. आय एम नॉट शुअर इफ इट विल बी बेटर ऑर नॉट, बट इट कॅन बी बेटर. सो तिकडे एक घर असणं, तर म्हणजे इफ आय हॅव इनफ मनी तर मला नक्कीच आवडेल. पण इंडिया इज इंडिया आहे, आपलं घर आहे. सो ते कमर्शियली तुला तिकडे जायला आवडेल, कामासाठी तिथे, राहायसाठी इथे, इमोशनली इथे राहायला. येस. स्विचिंग करणं हे जर तुझा ऑप्शन आहे. आणि दुबई सारखा देश लांबही नाहीये. एक्झॅक्टली. सो मला आय वुड प्रिफर दॅट. ओके. की कमवायचं तिकडे, कारण की टॅक्स पडत नाही. चिल करायला इथे यायचं. बरोबर. आठवण आली की पावसाळ्यात इथे यायचं, अगदी थंडी तिथे यायचं. बेस्ट. सो दॅट इज व्हॉट आय वुड प्रिफर. फॅन्टॅस्टिक. तर खूप चांगलं वाटलं चैतन्य तुझ्याशी. सेम. थँक्यू. आणि पहिल्या पॉडकास्टमध्ये तू यायला होकार दिलास, म्हणजे आमची काही पॉडकास्टची हिस्ट्री नाहीये तरी तू होकार दिलास, त्याबद्दल खूप खूप माझा स्वार्थ होता. कारण की मला इन्फॉर्मेशन जी हवी होती ती मला मिळालेली आहे. चला, म्हणजे इथे विन विन झालं 100%. कारण की मला या गोष्टी माहिती नव्हत्या भरपूर, ज्या तुम्ही एक्सप्लेन केल्या. सो इट वॉज अ लाईक यू सेड विन विन सिच्युएशन. सो आय लव्हड इट. आय हॅड अ ग्रेट टाइम. फॅन्टॅस्टिक. पुढेही काम करत राहू आपण. डेफिनेटली. आणि नोटवर बाय बाय करू. भेटूयात परत पुढच्या पॉडकास्टमध्ये. येस. आणि सबस्क्राईब करा चॅनलला. नक्की सबस्क्राईब, शेअर करा हा व्हिडिओ, भरपूर लोकांना शेअर करा, कारण आम्ही खूप चांगली इन्फॉर्मेशन आत्ताही देतोय आणि घेऊनही येणार आहोत. प्रत्येक इंडस्ट्रीमधल्या एक्सपर्टशी आम्ही बोलणार आहोत. त्यांचं इंडस्ट्री फायनान्स कसं वर्क करतं किंवा त्यांचं स्वतःचं पर्सनल फायनान्स कसं वर्क करतं हे आम्ही सांगणार आहोत.
तर आज होता साधा माणूस, तर साधा माणूस फिट आपण इथे एंड करतोय आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. बाय.